महाराष्ट्रातील खासगी कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। त्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक मसुदा तयार केलेला आहे आणि या नव्या मसुद्यानुसार विद्यार्थ्यांचे क्लास दिवसाला 5 तासांपेक्षा जास्त घेता येणार नाहीयेत। तसेच 13 वर्षांखालील मुलांना कोचिंग क्लासमध्ये प्रवेश देण्यावर सुद्धा आता बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे। अवाजवी फी, खोटी आश्वासनं आणि विद्यार्थ्यांवरील वाढता शैक्षणिक ताण रोखण्यासाठी या मसुद्यामध्ये कठोर नियम केलेले आहेत आणि याच नियमांनुसार 25 पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या क्लासेसची नोंदणी बंधनकारक असणार आहे। आठवड्यामधून 1 दिवस सुट्टी देणं सुद्धा अनिवार्य असणार आहे। शिक्षक किमान पदवीधर असणं आवश्यक असून गंभीर गुन्ह्याची नोंद असलेल्या व्यक्तीला शिक्षक म्हणून नियुक्ती करता येणार नाहीये। क्लासेसना त्यांच्या वेबसाईटवर शिक्षकांची माहिती, अभ्यासक्रम, फी, वेळापत्रक आणि रिफंड पॉलिसी जाहीर करावी लागणार आहे। तसेच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांच्या आवारामधून कोचिंग सेंटर चालवता येणार नाहीये। हा सुद्धा एक महत्त्वाचा नियम केलेला आहे। शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना कोचिंग क्लासमध्ये नोकरी द्यायला सुद्धा मनाई असणार आहे। या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या क्लासेसवर 50 लाख रुपयांपर्यंत दंड किंवा क्लासची नोंदणी रद्द करण्याची कारवाई सुद्धा होऊ शकते। त्यामुळे हा कायदा विद्यार्थ्यांना दिलासा देणार की कोचिंग क्षेत्रासमोर एक नवं आव्हान उभं करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण तुम्हाला काय वाटतंय, खरोखर आपल्या इथले खासगी कोचिंग क्लासेसवाले या नियमाचं पालन करतील का? त्यांना खरोखर सरकारचा नियम हा पाळणं शक्य होणार आहे का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।